सरपंच संतोष देशमुख यांचे अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली। यानंतर धनंजय मुंडे यांनी 4 मार्चला मंत्रिपदाचा राजीनामा दिला। यानंतर सुरेश धस एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना म्हणाले की मला धनंजय मुंडेंचा राग पण येतो आणि कीवही येते। काय होतास तू आणि काय झालास तू? राज्याच्या विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी आणि अजितदादांनी तुमच्याकडे दिली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुम्हाला एवढा मान दिला होता। 2019 पर्यंत तुम्ही फार चांगलं वागत होतात। 2019 नंतर तुम्ही कुणीकडे गेलात हे कशासाठी असं त्यांनी म्हटलंय। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतील का असं विचारलं असता सुरेश धस म्हणाले की असं मला वाटत नाही, परंतु सायबर क्राईमचे तज्ञ CDR तपासणार आहेत। दुर्दैवाने त्यात ते कुठे सापडू नयेत एवढीच माझी प्रार्थना आहे। जर सापडले तर ते सरळ सरळ आकाशा शेजारी जातील असं मोठं वक्तव्य सुरेश धसांनी केले।